भटक्या विमुक्त समाजातील गोसावी समाज हा एकदम गरीब आणि कष्टाळू या समाजातली नैना नावाची जी मुलगी आहे 13 वर्षाची, या ठिकाणी ती मुलगी गेली 2 महिन्यापासून बेपत्ता झालेली आहे। खरं तर हे कुटुंब राहणारे मूळचं अक्कलकोट जिल्हा सोलापूर या तालुक्यातलं आणि उपजीविकेसाठी त्या ठिकाणी ती लोहारा हे धाराशिव जिल्ह्यामध्ये आली आणि त्या ठिकाणाहून ती मुलगी बेपत्ता झालेली आहे। या ठिकाणी झालेल्या बेपत्ता मुलीची फिर्याद 2 महिन्यापूर्वी लोहारा पोलीस स्टेशनला दिली। गेली 2 महिन्यापासून पोलीस खातं कुठल्याही पद्धतीची कारवाई करत नाही, चालढकल करते। या ठिकाणी ह्या मुलीची हत्या झाली का या मुलीला डांबून ठेवण्यात आलं, याचा पूर्ण तपास झाला पाहिजे आणि संबंधित ज्यांनी हा गुन्हा केला त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखरजी मडखांबे, त्याचबरोबर उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के या दोघांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे। या ठिकाणच्या जिल्हाधिकारी साहेबांनी तातडीने घडलेल्या घटनेचं भूमिका संवेदनशीलपणे या ठिकाणच्या पोलीस अधीक्षकांना ताबडतोब आदेश दिलेले आहेत। लवकरात लवकर कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 2 जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना एकत्रित करून या ठिकाणी त्या मुलीला तपासकामी ताबडतोब त्या ठिकाणी हजर केलं पाहिजे। जिवंत का मृत्यू हा आमच्या पुढे खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। यासाठी आम्ही निवेदन दिलेले आहे। जोपर्यंत तपास होणार नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र स्वरूपाचं चालूच राहील। मी पुन्हा एकदा या ठिकाणी आव्हान करतो या राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना, कारण त्यांच्याकडे पोलीस खातं आहे। ज्या पद्धतीने भिगवण तालुका इंदापूर जिल्हा सोलापूर पुणे येथील त्या मुलीच्या संदर्भात ज्या पद्धतीने तातडीने पोलिसांनी कारवाई केली त्याच पद्धतीने आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। काय मागणी आहे, काय प्रकरण आहे? नमस्कार, जय भीम। मी सोलापूर वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडखांबे आज आपल्या राज्याचे प्रवक्ते अरुणाबा जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि या उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सोनटके साहेब आणि महिलाचे जिल्हाध्यक्ष लोखंडेताई या सगळे शिष्टमंडळ आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे। याचं कारण असं आहे, गेल्या जानेवारी महिन्यामध्ये मूळचे अक्कलकोट तालुक्यातील सांगवी या गावातील रहिवासी असलेले गोसावी समाज जो अत्तर विकून फिरस्ती गावोगाव अत्तर विकून आपला उदरनिर्वाह करतो, ते इथं आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात उदरनिर्वाहासाठी आले होते। 1.5 महिन्यापूर्वी त्यांची एक मुलगी किराणाचं माल आणतो म्हणून जे गेलेली ती आत्तापर्यंत बेपत्ता आहे। ती मुलगी ज्या मुलाला फोन केली होती त्या मुलाचा नंबर तो किराणा दुकानवाला आम्हाला दिल्यानंतर आम्ही जाऊन पोलीस स्टेशनला रीतसर कायद्यानुसार गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल होऊन आज 1.5 महिना झाला। 1.5 महिन्यानंतर सुद्धा त्या मुलीचा शोध अजून झालेला नाही। आम्ही वारंवार जो आयोग केंद्रीय साहेब आहेत आणि तिथले जे इन्चार्ज पवार साहेब आहेत यांच्याशी कॉन्टॅक्ट फोनवरून सारखं विचारत होतो की साहेब, तो मुलगा जी मुलीला घेऊन गेलेला आहे तो त्याचा भाऊ अनिल घाटगे आणि त्याचा काका सुभाष घाटगे यांच्या संपर्कात आहे। तुम्ही या दोघांना चौकशीसाठी जर बोलवला तर तुम्हाला नक्की ती मुलगी मिळेल। तर एकच उत्तर आलं की हा करू बघू। त्याच्यानंतर आम्ही लोकेशन सुद्धा सांगितलं। ती मुलगी या ठिकाणी आम्हाला एक माहिती भेटलेली आहे की सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात एकलकवटे या गावी ती मुलगी आहे। कुठल्या तरी एका छोट्या गावामध्ये ती राहायला आहे। सर, कृपया आपली टीम त्या ठिकाणी पाठवून द्या आणि तुरंत त्या मुलीला आई वडिलांच्या स्वाधीन करा। तर फक्त चाल ढकल चालला होता तो तुरंत। आणि त्या आई वडील तुम्ही बघू शकता, इथं आई आणि तिथं वडील आहे, त्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे। ते भयानक परिस्थितीमध्ये आहेत आणि सध्याला मला पोलीस प्रशासनाला आपल्या माध्यमातून एवढंच विचारायचं आहे, भिगवणच्या प्रकरणामध्ये जे संज्ञान असलेली मुलगी 21 वर्षाची मुलगी बेपत्ता झाली म्हणून तुम्ही 6 टीम तयार करून 3 दिवसात त्या मुलीला कव्हर करून घेताय, म्हणजे शोधून काढताय। तर ही नाबालिग मुलगी आहे, 13 वर्ष 9 महिन्याची मुलगी आहे। त्या मुली बेपत्ता होऊन जवळजवळ 1.5 महिन्याचा कालावधी लोटला
अजूनही तुम्ही पोलीस प्रशासन त्याच्यावर ऍक्शन घेत नाही, तर आपल्या माध्यमातून आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना एवढंच आमचं सांगणं आहे की बाबा या मुलीला त्यांच्या आईवडिलांना लवकरात लवकर स्वाधीन करून देण्यासाठी तुम्ही पोलीस प्रशासनाला सांगावं. अन्यथा याच जिल्हाधिकारी कार्यालयावर सोलापूर आणि उस्मानाबादच्या सगळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि तो भटका समाज त्याच्या आईवडिलांना घेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात साहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहोत. याच्या सांगण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं, परंतु जिल्हाधिकारी साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना कान उघडणी करण्यात आलेली आहे की तुरंत याच्यावर ऍक्शन घ्या, अन्यथा मी तुमच्यावर ऍक्शन घेतो. या पद्धतीचा जिल्हाधिकारी साहेबांनी ऍक्शन घेतल्यामुळं आम्हाला थोडंसं समाधान झालेलं आहे. आपल्या माध्यमातून एवढंच पोलीस प्रशासनाला सांगतो की या आईवडिलांना त्यांची मुलगी लवकरात लवकर मिळून द्यावा ही नम्र विनंती आहे. धन्यवाद.